वरळीतून उभे होते तेव्हा आता महेश सावंत म्हणतायत की मनसेकडे उमेदवारच नव्हता त्यामुळे तिथे उमेदवार दिला नाही, पण त्याचं श्रेय घेण्याचं काम तुम्ही तेव्हा बाबा ही काही एवढी मोठी माणसं नाहीत की ज्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं मी उत्तर द्यावं. मला असं वाटतं एक वैचारिक विचारधारा असते आणि मला 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 आशीर्वाद दिलेले आहेत, फॉर्म दिलेले आहे आणि त्यामुळे मला निवडणुकीत मला उभं राहावं लागेल आणि जनता जनार्दनांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी लागेल. याविषयी अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून. मीनाक्षी, काल वर्षावर गेलो होतो, हो मी वर्षावर गेलो होतो, पण मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही, शिंदे आराम करत होते असं सरवणकर म्हणतायत. नेमकं वर्षावर काय घडलंय? नक्कीच लाघवी, ज्या पद्धतीत कालपासून आपण पाहतोय वर्षावरती जी खलबतं झाली, मात्र रात्री उशिरानं सदा सरवणकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली, यांच्यात चर्चा झाली असं म्हटलं जात होतं. कुठेतरी आता सदा सरवणकर यांनी या सगळ्या चर्चेंना पूर्णविराम दिलेला आहे, कारण काल भेटच झाली नसल्याचं ते स्पष्टपणे सांगतात. कारण काल मी वर्षावर गेलो होतो, पण मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाहीये. मी तिथल्या लोकांशी बोललो, तिथल्या लोकांना शुभेच्छा दिल्या, पण मात्र मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाहीये. एकूणच वारंवार ज्या चर्चा येत आहेत, कारण सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील की नाही, या सगळ्याच गोष्टींवरती आपण पाहतोय की सदा सरवणकर यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते कुठेही आपला अर्ज मागे घेणार नसल्याची ठामपणे भूमिका आजही मांडत आहेत. मात्र 4 तारखेला देखील माझी हीच भूमिका राहील, मी माझा अर्ज मागे घेणार नाहीये. पण मात्र आपण पाहतोय की मनसेकडनं ज्या पद्धतीत अमित ठाकरे यांच्या प्रचाराची आजपासून सुरुवात झाली आहे, खऱ्या अर्थानं कुठेही सदा सरवणकर यांच्या प्रचाराची अद्यापही सुरुवातही पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत सध्या रंगत आहेत. त्यामुळे सदा सरवणकर जरी आपली भूमिका आता ठाम ठेवत असतील, त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की तिरंगी लढत जी आहे ती माहीम दादर विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच महेश सावंत असतील उभाटा ठाकरे गटाकडनं, तर दुसरीकडे महायुतीच्या वतीनं आपण पाहतोय की शिंदेच्या शिवसेनेकडनं सदा सरवणकर हे रिंगणात आहेत, तर दुसरीकडे मनसेकडनं आपण पाहतोय की अमित ठाकरे देखील मीनाक्षी, काही पहिल्यांदाच सेकंद तुम्हाला थांबवते, माफ करा. या सगळ्या विषयी बोलण्याकरता प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दरेकरजी, सरवणकर म्हणतायत की आपण वर्षावर गेलो होतो, पण शिंदे आराम करत होते त्यामुळे भेट झाली नाही, पण आपण माघार घेणार नाही, लढणार आणि जिंकणार. नाही, मला वाटतं सरवणकर चांगले त्या ठिकाणी कार्य करते, लोकप्रतिनिधी चांगले आहेत. परंतु ज्या वेळेला महायुतीचा विचार येतो आणि एकंदर राज्यातल्या एकंदर महायुती सत्तेत आणण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याकरिता काही निर्णय त्या ठिकाणी महायुती म्हणून होतात. आणि अशा वेळेला सरवणकर एकनाथरावजी शिंदे साहेबांचा शब्द मानतील अशा प्रकारचा पूर्ण विश्वास या ठिकाणी मला आहे. याचं कारण शिंदे साहेबांनी प्रचंड अशा प्रकारचं पाठबळ एकनाथ शिंदे साहेबांनी सदा सरवणकर यांना दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अजून विड्रॉवलला त्या ठिकाणी वेळ आहे. निश्चितच कार्यकर्ते असतात, त्यांचा प्रेशर असतो, आग्रह असतो, प्रेम असतं, परंतु या ठिकाणी अमित ठाकरे यांना सपोर्ट करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर भारतीय जनता पार्टी सरवणकर बरोबर नसेल तर मला वाटतं लढवणं निवडणूक तेवढी सोपी त्यांच्यासाठी राहणार नाही. आणि मला वाटतं एक समंजसपणाचा निर्णय ते घेतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि त्या मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत, त्यामुळे ते त्यांचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार करेल आणि मला वाटतं सामोपचारानं काहीतरी तोडगा निघेल यावर त्या ठिकाणी विश्वास आहे. दरेकरजी, पण हे वक्तव्य करत असतानाच सरवणकर असं म्हणाले की फडणवीस म्हणतायत की मनसे महायुतीचा भाग नाहीये, त्यामुळे मी महायुतीचा धर्म पाळतोय, असं देखील वक्तव्य या ठिकाणी सरवणकरांनी केलेलं आहे. 100% महायुतीचा धर्म देवेंद्रजी पाळतायत ही वस्तुस्थिती आहे. परंतु राजकारणामध्ये काही अपवादात्मक गोष्टी असतात. आपण बघाल राज ठाकरे साहेब ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना समर्थन दिलं, त्यावेळेला महायुतीचा घटक राज ठाकरे साहेब नव्हते, तरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जागा मागितली नाही, कुठली त्या ठिकाणी तडजोड किंवा सौदेबाजी केली नाही.
अशा वेळेला देशाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर समर्थन दिलं असेल तर त्यावेळेला ते महायुतीत नव्हते, तथापि बाहेरून त्यांनी त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे, जी लोकशाहीची खऱ्या अर्थानं ताकद आहे. ती अशा प्रकारच्या उदाहरणांमधून लोकशाहीतला महाराष्ट्रातला सुसंस्कृतपणा दिसत असतो. आणि मला वाटतं तसाच दादर परिसर सुसंस्कृत अशा प्रकारचा परिसर विभाग आहे. असं जर तिथे झालं तर लोक मनापासून स्वागत करतील आणि लोकशाहीच्या सुसंस्कृतपणाचा सुद्धा तो विजय असेल, यश असेल असं मला वाटतंय. अगदी धन्यवाद दरेकरजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आमचे फोन आजही टॅप केले जात आहेत संजय राऊतांचा आता रश्मी शुक्लांवर हा गंभीर आरोप आहे. राऊतांच्या आरोपांवर गिरीश महाजनांनी देखील पलटवार केलाय. पाहूया. जे फोन अजूनही त्या बाई किंवा त्यांचे लोक ऐकतात, फोन टॅपिंग होत आहे. आजही अनेक विधानसभा मतदारसंघामधल्या पोलीस खात्यावर त्यांचा दबाव आहे एकतर्फी काम करण्यासाठी. महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये या बाईंचा दबाव असा आहे, जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार कर अशा प्रकारचा दबाव या बाईंचा आहे. संजय राऊत काही बोलतात. संजय राऊतांना काय ते राष्ट्रपतीवर बोलतात, ते सुप्रीम कोर्टावरही वाटेल तसं बोलू शकतात, बोलतात ते हायकोर्टावरही बोलतात. त्यांना त्यांच्या काही जिभेला कुठे हात नाही आहे, ते त्यांना सगळं मोकळीक आहे. आता मला असं वाटतं की काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हा त्यांचा उद्योग नेहमी असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता समोर पराभव दिसला की मग लगेच मतपेट्या बदलवल्या, त्या खराब आहेत, त्या सेट झालेल्या आहेत. कुठेतरी मग अधिकारी त्यांच्या बाजूने बोलत आहेत, पोलीस यंत्रणा त्यांच्या बाजूने काम करते, महसूल यंत्रणा त्यांच्या बाजूने, हे सगळे खोटे नरेटिव्ह पसरवले जातील. ही सांगण्याची त्यांची मानसिकता तयार केलेली आहे, ती करतायत. आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप रोज सकाळ झाली की संजय राऊत त्या ठिकाणी करतायत, पण या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही. अरविंद सावंतांकडून अर्वाच्य शब्दाचा वापर करण्यात आला असा आरोप शायना एनसीने केलाय. व्हिडिओ क्लिप दाखवत हा आरोप करण्यात येतोय. राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला असा शब्द वापरणं हे अतिशय निंदनीय असल्याचं शायना एनसी म्हणताय. इलेक्शन लड़ने आ रही है तो उन्होंने कहा कि बाहर का माल नहीं चलेगा, यहाँ पर अपना ही माल चलेगा, वो है अमीन पटेल. ये वही अरविंद सावंत है जिनके लिए हमने प्रचार किया और हमारे बलबूते वो जीत के आए. उनको पूछिए वो कहाँ के थे. मैं मुंबई की बेटी हूँ, मुंबई की लाडकी हूँ और मुंबई के लिए काम करूंगी. अरविंद सावंत और उबाटा की सर्टिफिकेट की आवश्यकता नहीं है. तर सक्षम असलेल्या महिलेला अर्वाच्य भाषेत संबोधलेलं आहे. मुळात अरविंद सावंत यांनी काय म्हटलं होतं त्यावर शायना एनसी काय पलटवार करतायत पाहूया आपण. इम्पोर्टेड नहीं चलता, यहाँ इम्पोर्टेड माल नहीं चलता हमारे यहाँ ओरिजिनल माल चलता है, ओरिजिनल माल है हमारा. जो एक महिला का आप सम्मान नहीं कर सकते हैं और माल जैसे शब्दों का इस्तेमाल करते हैं तो आपकी मनस्थिति पता चलती है. मैं कायदे से उठाऊं या न उठाऊं, वोटर और हर एक महिला उठाएगी. क्योंकि जो आप महिला को सिर्फ माल के रूप में देखते हैं, एक सक्षम महिला जो एक प्रोफेशनल है, अपने बलबूते 20 साल राजनीति में काम करके आई है, और आप माल जैसे शब्दों का इस्तेमाल करते हैं, तो मुझे लगता है कि आपकी मानसिक स्थिति और आपकी मनस्थिति सबको पता चलता है. महाराष्ट्र की महिला उबाटा को कभी नहीं वोट करेगी. आप्पासाहेब जगदाळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. बारामतीमध्ये दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यानं जगदाळे नाराज आहे. आप्पासाहेब जगदाळे सध्या पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. आप्पासाहेबांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं. हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यानं आता नाराजी नाट्य सध्या सुरू आहे. आप्पासाहेब जगदाळे सध्या पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, पण आता मात्र ते दादांना साथ देणार असल्याची चर्चा जोर धरतीये. कारण आप्पासाहेब जगदाळेंनी अजित पवार यांची भेट घेतलेली.
बातमी विदर्भातली आहे. विदर्भात बंडखोरी टाळण्याकरता नागपूरमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालाय. फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत काल रात्री उशिरा मॅरेथॉन बैठका पार पडल्या. बंडखोर उमेदवारांची फडणवीस आणि बावनकुळे समजूत काढत असल्याची बातमी आहे. तर बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.